नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गव्हर्नमेंट भजनी मंडळ यांना अर्थसहाय्य देते ते वस्तू घेण्यासाठी. तर त्यासाठी आपण कशा प्रकारे अर्ज करायचा आहे आणि आपल्याला किती पैसे मिळणार आहेत आणि अर्जासाठी डॉक्युमेंट कोणत्या प्रकारचे लागणार आहेत, तर संपूर्ण डिटेल आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर दाबा. तर मित्रांनो, सर्वात पहिले आपण बघा अनुदान.org या वेबसाईटवर आपल्याला यायचं आहे. तर या वेबसाईटचं पेज अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी दिसते. तर या ठिकाणी बघा, संस्था भजनी मंडळ नोंदणी, नवीन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा. या ठिकाणी असं पेज या ठिकाणी दिसते. तर नवीन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा. या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे. या ठिकाणी आपल्याला 2-3 प्रकारचे ऑप्शन दिसत आहेत. तर आपण चूज करायचे संस्था भजनी मंडळ नोंदणी, नवीन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा. तर या ठिकाणी बघा, आपल्याला या ठिकाणी फॉर्म ओपन झालेला आहे. तर या ठिकाणी सर्वात पहिले आपल्याला विभाग निवडून घ्यायचे. तर या ठिकाणी आपला विभाग जो असेल तो आपला विभाग निवडून घ्यायचे. त्यानंतर जिल्हा आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायचे. जिल्हा निवडून झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी तालुकासुद्धा आपण निवडून घ्यायचे. तालुका आपण या ठिकाणी निवडून घेतला आहे. त्यानंतर संस्थेचे नाव आपल्याला टाकायचे. ग्रामपंचायत याची काही गरज नाही. संस्थेचे नाव व भजनी मंडळ याचे नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचे. तुमचे देवाचे जे पण नाव असेल किंवा भजनी मंडळाचे नाव असेल ते तुम्ही या ठिकाणी टाकून घ्यायचे. त्यानंतर खाली बघा, संस्थेचा भजनी मंडळ व कायमचा पत्ता. तर या ठिकाणी आपल्याला पत्तासुद्धा टाकून घ्यायचा आहे मित्रांनो. तर या ठिकाणी आपण संस्थेचे नावसुद्धा टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी पत्ता टाकून घेतलेला आहे मित्रांनो. त्यानंतर आपण पुढे बघूया. आपलं या ठिकाणी बघा, संस्थेचं नाव आपण टाकलेलं आहे. त्यानंतर खाली बघा, संस्थेचा पत्ता आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर या संस्थेचा पत्ता आपण टाकून घेऊया. तर या ठिकाणी बघा, आपण संस्थेचा पत्तासुद्धा आपण या ठिकाणी टाकून घेतलेला आहे. संस्थेचा पत्ता या ठिकाणी आपण टाकून घेतलेला आहे मित्रांनो. त्यानंतर आपण पुढे बघूया. संस्थेचा पत्ता तुम्हाला बिलकुल पूर्ण टाकायचा आहे. तुमचा पिनकोड, डिस्ट्रिक्ट पण टाकायचं आहे आणि तालुका पण टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी खाली बघा, आपल्याला आपला मोबाईल क्रमांक आपल्याला द्यायचा आहे. तुमच्या संस्थेचा जर स्पेशल क्रमांक असेल तर तो तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे, किंवा तुमचा वैयक्तिक असेल तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. दोघांपैकी कुठलाही एक क्रमांक आपल्याला द्यायचा आहे. कारण की मित्रांनो, या मोबाईल नंबरवर आपल्याला OTP येणार आहे. पुढे आपला जो मेन फॉर्म आहे त्याला लॉग इन करण्यासाठी OTP लागणार आहे. तर तो नंबर चालू पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी बघा, आपल्याला ईमेल ID सुद्धा आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. ईमेल ID तुमच्या संस्थेचा ईमेल ID असेल तर तो टाकायचा आहे, किंवा तुमचा वैयक्तिक एखादा ईमेल ID असेल तो सुद्धा या ठिकाणी तुम्ही टाकू शकता मित्रांनो. तर या ठिकाणी आपण संस्थेचा मेल ID टाकून घेतलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा, नोंदणी करा. तर या ठिकाणी आपली सक्सेसफुल नोंदणी झालेली आहे मित्रांनो. तर यानंतर या ठिकाणी बघा, आपलं लॉग इन पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला आपण जो मोबाईल नंबर टाकला आहे फॉर्म भरताना तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर OTP पाठवा बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर OTP टाकायचे. त्यानंतर OTP व्हेरीफाय करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचे. तर आपण या ठिकाणी आपला OTP व्हेरीफाय करून घेऊया. तर आपण OTP व्हेरीफाय या बटनावर क्लिक करून घ्यायचे. OTP व्हेरीफाय बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला फॉर्म या ठिकाणी ओपन होतं मित्रांनो. या ठिकाणी बघा, आपल्याला 4-5 ऑप्शन आपल्याला दिसत आहे कुठल्या घटकासाठी आपल्याला अर्ज करायचे. तर नाट्यनिर्मित अनुदान अर्ज, शेवटचं बघा, भजनी मंडळ भांडवली अनुदान अर्ज, या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे मित्रांनो. तर या ठिकाणी आपला फॉर्म हा आता चालू झालेला आहे. आपण आत्तापर्यंत फक्त रजिस्ट्रेशन केलं आहे. तर या ठिकाणी आपला मेन फॉर्म चालू होतो आहे. या ठिकाणी बघा, आपल्याला बँकेचा IFSC कोड टाकायचे आहे. त्यानंतर भजनी मंडळ वेबसाईट आहे का नाहीमध्येच ठेवायचे आहे. त्यानंतर मंडळाचे कार्यक्षेत्र म्हणजे ग्रामीणमध्ये आहे का शहरामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी टाकायचे. त्यानंतर या ठिकाणी बघा, मागील 3 आर्थिक वर्षात मंडळाने नामांकित अथवा मान्यताप्राप्त स्पर्धेमध्ये मिळालेल्या उल्लेखनीय यशाची कामगिरी ती या ठिकाणी तुम्ही टाकायचं. तुम्ही कुठल्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे, तुमचा विजय झाला किंवा कितवा क्रमांक तुम्ही पटकावला हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी टाकायचे. मंडळाने कला क्षेत्रात राज्य देश पातळीवर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची माहिती, तर हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी टाकायचे. कुठल्या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेतला आहे आणि किती स्पर्धा तुम्ही केलेल्या आहे आत्तापर्यंत ती माहिती या ठिकाणी टाकायची. मागील 3 आर्थिक वर्षात केंद्र शासन, राज्य शासन यांच्याकडून पारितोषिक काही मिळालं का तुम्हाला ते सुद्धा या ठिकाणी टाकायचे. त्यानंतर या ठिकाणी बघा, भजनी मंडळातील सदस्य
तर तुमच्या मंडळामध्ये किती सदस्य आहेत ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचे. तर सदस्य आपण टाकून घेतले. त्यानंतर किती कार्यक्रम तुम्ही केले ते या ठिकाणी टाकायचे. त्यानंतर एका वर्षात केलेल्या कार्यक्रमाची संख्या ते सुद्धा या ठिकाणी टाकून घ्यायची. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट बघा, ग्रामपंचायतीचा दाखला या ठिकाणी आपल्याला जोडायचे आहे. त्यानंतर खाली बघा, केलेल्या कार्यक्रमाची मूळ छायाचित्र अपलोड करावी. तुम्ही एखादा कार्यक्रम केला तर त्याचे फोटोसुद्धा या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचे. त्यानंतर आयोजक पत्र या ठिकाणी लावायचे. त्यानंतर कार्यक्रमाशी संबंधित वृत्तपत्रामध्ये एखाद्या न्यूजपेपरमध्ये तुमची जाहिरात आली असेल तर तीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायची. त्यानंतर कार्यक्रमाचे निमंत्रण, कुठल्या एखाद्या कार्यक्रमाचं तुम्हाला आमंत्रण आलं असेल त्याची पत्रिकासुद्धा या ठिकाणी अपलोड करायची. त्यानंतर खाली बघा, डिक्लेरेशन फॉर्म, वरील कागदपत्रे खोटी किंवा चुकीची असल्यास ही डिक्लेरेशन चेकबॉक्सवर आपल्याला क्लिक करायचे आणि नोंदणी करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचे. मित्रांनो, जर तुमचा अर्ज मंजूर झाला किंवा तुमच्या अर्जामध्ये काही एखादी क्युरी आली असेल किंवा अर्ज अपूर्ण असेल तर तसं तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल किंवा मेलसुद्धा येईल. तर त्यानुसार तुम्ही तुमच्या अर्जाची पूर्तता करायची आणि अर्ज मंजूर झाला तर तुम्हाला तसा मेसेज येईल. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.